सरकार प्रयत्न करते वेगवेगळ्या कशासाठी? कायद्यासंदर्भात. मात्र कोल्हापुरात मागे जी काही घटना घडली, जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून काम करून निवृत्त झालेला व्यक्तीच अशा प्रकारच्या कृत्यामध्ये आढळला. 300हून अधिक गर्भलिंग निदान त्यानं केल्याचं गर्भलिंगनी नाही, त्याने गर्भपात गर्भपात केला. केल्याचं हा. दिसतंय. हे पहा, आता असे तुमचे आता मी वाक्य दुरुस्त केलं नसतं तर किती अजून वेगळा प्रश्न झाला असता. तर प्रकाश आंबेडकर जे आपले आरोग्यमंत्री आहेत, त्यांनी मला विधान परिषदेच्या अधिवेशनात मी जेव्हा 97 अन्वये चर्चा दाखल केली होती त्याच्यावर सविस्तर उत्तर दिलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला गुन्हेगारी प्रवृत्तीची रॅकेट पोलिसांना डावलून आणि आरोग्य विभागाच्या मधून अनेक ठिकाणी डॉक्टरचे कंपाऊंडर होऊन किंवा फिरत्या वाहनातून पशूंसाठी जी सोनोग्राफी मशीन आहे ती वापरणं आणि एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात पळून जाणं आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या नगर या पद्धतीने असं एक जाळं सगळीकडे दिसतंय. म्हणून मंत्र्यांच्या बरोबर आरोग्यमंत्र्यांनी मला सांगितलं होतं की ताई तुम्ही काही ठिकाणी पोलीस अधीक्षक आणि सिव्हिल सर्जन यांच्या एकत्र बैठका घ्या. त्याप्रमाणे पुण्यामध्ये एक बैठक झाली, त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं की तुमची कार्यप्रणाली काय असणार आहे हे पहा. जे प्रलंबित खटले आहेत ते पोलिसांनी पण त्याचा आढावा घ्या आणि सरकारी वकील मिळतात की नाही बघा की जेणेकरून त्याच्यात दोषसिद्धी होईल आणि एकापेक्षा जास्त गुन्ह्यातले जे आरोपी सापडतील त्यांना मोका लावा. आता आज मी इथे कोल्हापूरमध्ये पोलीस महानिरीक्षक यांच्याबरोबर आणि सातारा, सांगली, कोल्हापूरचे सिव्हिल सर्जन आणि पोलीस अधीक्षक यांच्यावर बैठक घेतलेली आहे. हे पहा, डॉक्टरनी निवृत्त झालेल्या जर का बेकायदेशीर गर्भपात केले असतील तर कुणालाही इथे माफी मिळणार नाही. इनफॅक्ट माझ्याकडे गीता हुसूरकर आणि इथल्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्यांनी पण तपशील दिलेले आहेत बरेचसे. त्यामुळे त्या प्रत्येक गोष्टीच्या मध्ये बारकाईने कारवाई व्हावी ही सरकारची भूमिका आहे, अपेक्षा आहे. म्हणूनच एखादा आरोग्यमंत्री म्हणाला असते की मी सगळ्या मिटिंग घेतो, पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून सांगितलं की ताई तुमच्या अध्यक्षतेखाली तुम्ही मिटिंग घ्या आणि तुमच्याकडून जी जी माहिती येईल तर जी गोपनीय माहिती असेल ती सुद्धा तुम्ही आम्हाला कळवलीत तर तुमचं नाव गुप्त राहून त्याच्यामध्ये आम्ही अधिकाधिक दोषसिद्धी करायचा प्रयत्न करणार आहोत. कोल्हापुरातल्या अनेक गुन्ह्यामध्ये रिपिटेशन जे आरोप आहेत ते आढळून येते. कायद्याचा वचक कुठेतरी कमी पडतोय का, अजून कडक करण्याची गरज वाटते? मला असं वाटतं त्याच्यामध्ये की याच्या न्यायसंस्थेच्या मध्ये सुद्धा जामीन देण्याच्या बद्दल जास्त काळ एखाद्या माणसाला अटक झाली की त्याला जामीन देऊन टाकला जातो कारण त्याचा तो अधिकार आहे. आता उदाहरणार्थ एका नागपूरच्या केसमध्ये ज्यांनी सायबर गुन्हा करून या मुलीवर 48 वेळा हे केलेले आहेत, वार केलेले आहेत, त्याला पोलीस कस्टडी किती दिवसाची दिली न्यायालयाने तर 2 दिवसाची. त्यामुळे प्रश्न असा होतोय की आरोपीचे वकील काय म्हणतायत त्या मुलीच्या चारित्र्यावरती हे तुम्ही माध्यमांचा अधिकार म्हणून रकानेच्या रकाने छापता आणि त्यांचे कुटुंबीय खचून जातात. तर माझी तुम्हाला विनंती राहील की जे महत्वाचं आहे, तपशील आहे, कायद्याचा मुद्दा आहे तो जरूर घ्या तुम्ही, परंतु पोलिसांचं आणि कायदा व्यवस्थेचं रक्षण करणारे लोक आणि विशेषतः या मुली ज्या आधीच त्यांना खूप गरज असते दिलासा आणि कुणीतरी पाठी उभं राहण्याची, तर नेहमीच माध्यमांनी याच्याकडे लक्ष वेधलेलं आहे. पण या संदर्भामध्ये मी असं म्हणेन की दोषसिद्धी वाढवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र प्रयत्न करणं गरजेचं आहे. एक तर आता अशीच घटना नागपूरला पण घडलेली आहे की ज्याच्यामध्ये त्या मुलीच्या वरती जवळजवळ 40-42 ब्लेडनी वार केलेले आहेत आणि त्या घटनेमध्ये सुद्धा तिचा थांगपत्ता सापडत नव्हता तर पोलीस तिथे पोचल्यामुळे तिचा जीव वाचलेला आहे. तर मुद्दा असा आहे की मैत्री असावी हा ज्याचा प्रश्न आहे, पण मैत्रीच्या बरोबर ती सुरक्षित मैत्री आहे का नाही, ती व्यक्ती आपला विश्वासघात करते का, एकाच्या बरोबर मैत्री असताना त्यांचेच 5-5, 6-6 साथीदार येऊन नंतर बलात्कार करतात, अशा 50च्या वर घटना महाराष्ट्रात घडलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे काय लायकीच्या माणसाशी आपण मैत्री करतोय हे जर का कळलं नाही तर बारामतीमध्ये त्या मुलीचा जसा जीव हकनाक गमावला गेला, त्यामुळे विश्वासू साथीदार म्हणणारा माणूसच जर का गळा कापत असेल तर मला असं वाटतं की महिलांनी सावध राहिलं पाहिजे आणि असे जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावर कॉन्स्पिरसीचे खटले लागले पाहिजेत आणि इतकंच नव्हे तर मोकासारखे गुन्हे त्यांच्यावर लागले पाहिजेत. त्याखेरीज हॅबिच्युअल ऑफेंडर्स जे आहेत परत परत असे फसवणारे, तर ते दुसऱ्या शहरात दुसरी नावं घेऊन हेच धंदे करतायत का, त्याला ड्रग कारण असेल, अजून काय लैंगिकता वाढवणारी औषधं असतील, या सगळ्याची नीट तपासणी झाली पाहिजे आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई सरकारने केली पाहिजे. नाही, ही भाषा माझ्या खूप ओळखीची झाली आहे कारण विरोधी पक्ष हेच सकाळपासून संध्याकाळपर्यंत शंख करत असतो. तर माझं म्हणणं असं याच्यामध्ये मी शंख याच्यासाठी शब्द वापरते की अहो समाज, शासन, कायदा
माध्यम हे सगळे लोकशाहीमधले स्तंभ आहेत. अशा वेळेला अशा ज्या गुन्हेगारी प्रवृत्ती आहेत ते देशाच्या पंतप्रधानाच्या आईवरून जिथे शिव्या देतात त्या ठिकाणी कशा पद्धतीच्या खतपाणी या विषारी प्रवृत्तींना समाजातून घातलं गेलं दिसतंय. मला असं वाटतं की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 पासून मी त्यांचं कामकाज पाहते. नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा भारतीय न्याय संहिता त्यांनी लागू केली. अनेक कायदे पॉक्सोसारखे त्याच्यामध्ये चांगला बदल केला. महाराष्ट्रामध्ये आता नव्याने पॉक्सोसाठी कोर्ट उभी केली जात आहेत. अशा वेळेला दोषसिद्धीचं प्रमाण वाढावं म्हणून प्रयत्न फडणवीस साहेब करतायत. आणि मी तुम्हाला सांगू शकते की निदान 100पेक्षा जास्त केसेसमध्ये मी त्यांच्याकडे निवेदनं दिलेली आहेत. प्रत्येक निवेदनामध्ये त्यांनी कारवाई केलेली आहे. त्यामुळे उलट मी असं म्हणेन की असे कार्यक्षम गृहमंत्री असल्यामुळे थोडा तरी वचक आहे. अशा वेळेला पोलिसांचं नीतिधैर्य खच्ची होईल, चांगलं काम करणाऱ्या माणसांचं नीतिधैर्य खच्ची होईल. असे जे सातत्याने बदनामीचं धूर सोडतायत त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं मला वाटतं. हे पहा, न्यायालयाच्या चौकटीत एखादी गोष्ट, एखादा खटला चालू असताना आणि तो जसं सर्वोच्च न्यायालयामध्ये असताना खरं तर प्रत्येकाने हेच म्हणायला पाहिजे की आमचा न्यायालयावर विश्वास आहे. असं असताना हे होणारे ते होणारे हे जे दावे आहेत ते दावे प्रत्येकजण आपापले करत असतो. परंतु न्यायदेवतेनी एक बाजू ऐकलेली आहे. मला विशेष आश्चर्य वाटलं की त्या बाजू अनेक वेळेला न्यायालयात मांडली गेली होती तरी देखील त्यातले मुद्दे जणू काही पहिल्यांदा चालू आहेत अशा पद्धतीने त्याचं प्रचंड माध्यमांमधून उत्सुकता असल्यामुळे कव्हरेज झालेलं आहे. ते जवळजवळ महाराष्ट्राच्या जनतेचं पाठ पूर्वी झालं होतं आणि तरीही जनादेश जो आहे तो महायुतीला मिळालेला आहे. माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 60 आमदार निवडून आलेले आहेत, खासदार निवडून आले, त्यातले अनेक 6 जण परत खासदार आमच्याकडे आलेले आहेत. अशा वेळेला मला असं वाटतं की याबद्दलचे दावे हे कारण नसताना समाजामध्ये गढूळ वातावरण करण्याचा प्रयत्न आहे. लोकांचा विश्वास उडावा अशा पद्धतीचे हे सगळं बोलणं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं पुढच्या सुनावणी, त्याची तारीख, त्याचा निर्णय जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत हे दावे त्यांना टाइमपास म्हणून करायचं असेल तर करू शकता. पण कपिल सिब्बल मला नाव मोठं. कॉन्फिडन्स वाटतोय तो न्यायाधीशांमुळे वाटतोय. वकील त्यांच्या जागी मोठे असतात, त्यांचं नावं मोठी असतात, ती मुद्दामून मोठी नावं केली जातात आणि त्यांचं कर्तव्य बजावत असतात. पण जी बाकीची नावं असतात त्यांचं चांगलं वाईट पण हे काळाने, अनुभवाने आणि इतिहासाने ठरवलेलं असतं आणि त्यामुळे हे दबाव तंत्र अजिबात न्यायदेवतेसमोर लागू चालणार नाही, होऊ शकत नाही. न्यायदेवतेच्या समोर जे सगळे पुरावे झालेले आहेत, निवडणूक आयोगाच्या समोर बाजू मांडली गेलेली आहे, त्यांनी काही निर्णय घेतलेले आहेत, त्या सगळ्या निर्णयांच्या संदर्भात अंतिम फैसला होईपर्यंत काही याच्याबद्दलचे गैरसमज असू नयेत. परंतु हे सगळं कधीच आहे 2024च्या निवडणुकीच्या आधीची परिस्थिती. 2024च्या निवडणुकीमध्ये कोणाला काय जनादेश मिळालेला आहे, विरोधी पक्ष नेता सुद्धा होऊ शकला नाही मविया एकत्र असून. तर अशा वेळेला इतकं ज्याला आपण म्हणू की गडगडाट फक्त ढगांचा असावा तसं हे सगळं उभाठाच्या मधला ठ काढून त्याला ढ करावा असं दिसतंय. तर मला असं वाटतं की तुमचे कोल्हापूरच्या पत्रकारांचं मी अभिनंदन करीन यासाठी की जे निर्णय राज्यपाल किंवा मुख्यमंत्री जाहीर करणार ते निलंबोरे कसं सांगू शकता. त्यामुळे मी याच्यावर काय नाही विश्वास त्यांचा बरोबर आहे, त्यांना अंतर्गत माहिती असेल. पण मला असं वाटतं की या गोष्टीला कुठेही अटीतटीचं स्वरूप होऊ नये. एक शासनाचा एक अत्यंत महत्वाचा देशाच्या ध्वजाचं वंदन करण्याचा स्वातंत्र्य दिनाचा जो कार्यक्रम असतो तो वेगवेगळ्या लोकांच्यावरती वेगवेगळ्या जबाबदाऱ्या शासन टाकत असतं आणि त्याप्रमाणे जनतेची जी भावना आहे. मला तर अजून एक वाटतं की वंदे मातरम ह्याच्याबद्दलचं विधेयक पास झालेलं आहे. स्वातंत्र्य लढ्यामधलं जे गाणं आमच्या हजारो हुतात्म्यांशी चले जाव चळवळीतल्या लोकांशी जोडलं गेलेलं आहे आणि ते वंदे मातरमसाठी लोकांनी लाठ्याकाठ्या करून हुतात्मा केलेले आहेत. तेच गीत आता सगळ्या लोकांच्या हृदयापर्यंत पोचणार आहे. याबद्दल मी केंद्र सरकारचं स्वागत करते आणि हे जे सगळे मुद्दे आहेत त्याच्यावरती महायुती योग्य तो निर्णय घेईल याची मला खात्री आहे. मी खरं सांगू का, मी अलीकडे त्यांचं जे एकूण भूमिका असते त्याची दर 8 दिवसांनी वाट बघत असते की ते नक्की काय करणार आहेत आणि त्यामुळे त्याच्यावरती मी भाष्य करणं योग्य नाही आहे. पण मला 2 इथे मुद्दे सांगायचे आहेत. एक म्हणजे 2014ला ज्याला भारतीय जनता पक्षाला शासन निर्णय सुद्धा झाला नव्हता, अजून निकाल सुद्धा घोषित झाले नव्हते पूर्ण, त्याच्याच आधी राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर करून टाकला होता आणि नंतर एका मुलाखतीमध्ये माननीय पवारसाहेब असं म्हणाले की शिवसेनेचं महत्त्व कमी करण्याचा माझा हेतू होता. त्यांना त्यांची वाक्यावर कोणी टीका केली की ते दुसऱ्याला काही बोलत असतात, परंतु हे शिवसैनिक विसरलेले नाही आहेत. परंतु त्यांच्या पक्षाने काय करायचं, कुणाला भेटायचं, काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये.
मराठीचा मुद्दा हा संपूर्ण देशभरातलाच मातृभाषांच्या बद्दलचा मुद्दा आहे. आणि मी आमचे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, तसंच आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन यासाठी करीन की ज्या रिक्षावाल्याला मराठीतला पैशाचा हिशोब बरोबर कळतो, त्याला पत्ता सांगताना मात्र हिंदी कळत नाही, बाकी तो सगळं मराठी बोलत असतो, त्याला मराठीत भांडता पण आलं पाहिजे, तो मराठी भाषा शिकलीच पाहिजे त्यासाठी, असं माझं मत आहे.